श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. चूक कोणाची आता तुम्हीच ओळखा. एक राजा होता आणि एक राणी होती. राणी अतिशय देखणी होती. बघा, प्रत्यक्षात प्रजा अतिशय सुखी व आनंदी राहण्यासाठी खूप प्रयत्न करायची. पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलात ना, राजा राणी एक प्रकारे दुःखी होते, कारण त्यांना मूळ बाळ नव्हतं. त्यामुळे प्रजा ही चिंतित होती. राजानंतर या राजगादीवर कोण बसणार असा प्रश्न कोणाला पडला तर राजाला पडला. राजाने राणीला विचारलं, आपण गेल्यानंतर या राजगादीवर वारस कोण? प्रत्यक्ष जर पाहायला गेलात, राज्यात भांडण तंटा चोऱ्या माऱ्या होत नव्हत्या. कारण का? कारण राजा आणि राणी ज्याप्रमाणे बोलायचे त्याप्रमाणे सर्व प्रजा ऐकत असायची. पण राजाला एक प्रकारे दुःख वाटायचं. राजा आणि राणी जरा फेरफटका मारण्यासाठी निघाले. राजाचे लक्ष एका अनोळख्या व्यक्तीकडे गेले. राजाने त्याची आस्थेने चौकशी केली की ही व्यक्ती कोण आहे. आपल्या गावात ही नवीनच आलेली आहे, आपल्या शहरामध्ये ही प्रथमतः आलेली आहे. त्या व्यक्तीने आपला परिचय सुद्धा दिला. तुझी कीर्ती ऐकून तुझ्या राज्यात आलो, अशी ती व्यक्ती म्हणाली. तुझ्या राज्यात सगळंच गुण्यागोविंदाने लोक राहत असतात, पण तुमचे दुःखही मी जनतेकडून जाणलेलं आहे. माझा आशीर्वाद आहे, लवकरच आपल्याला पुत्रप्राप्ती होईल, अशी ती व्यक्ती म्हणाली. आणि हे बोलल्यानंतर राजा राणी खूप खुश झाले, आनंदी झाले. राजा बघा प्रत्यक्ष त्याचे पाय धरीत होता, कारण राजा राणी त्यांना आपल्या महालात घेऊन येतात. राजा राणीच्या आदर सत्काराने खुश झालेल्या सद्गृहस्थ म्हणतो की, राजा, मी कुणी जादूगार नाहीये आणि चेटूक करणारा सुद्धा नाहीये. दीर्घ तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त करून बघा मी तुमच्यासमोर हजर आहे. राजा राणी त्यांना राजमहालात राहण्याचा खूप आग्रह धरतात. पण ती व्यक्ती राजाला समजावते, बघ राजा, मी जास्त दिवस एके ठिकाणी राहत नाही, पण तुला लवकरच संतान प्राप्त होईल व तुम्ही खूप आनंदी राहाल, हा माझा आशीर्वाद आहे. त्या व्यक्तीची बघा भविष्यवाणी खरी ठरते. राजाला नक्षत्रासारखी कन्या होते आणि राजा राणी संपूर्ण प्रजा आनंदी होते. राजा आपल्या सेवकांना सांगतो, या आनंद सोहळ्यात सगळ्या प्रजेला जेवणासाठी आमंत्रित करा, संपूर्ण गाव जेवण करा. संपूर्ण सेवक बघा त्या नगरीमध्ये फिरतात, गावामध्ये फिरतात, सर्व लोकांना बघा जेवणासाठी आग्रह करतात, आमंत्रण देत असतात. आणि त्यातील एक सेवक एका गरीब म्हातारीचे घर वगळतो, कारण ती बिचारी बघा प्रत्यक्ष आजारी सुद्धा असते. सारी प्रजा त्या राजवाड्यात राजकन्याला बघायला व जेवायला जात असतात. म्हातारी अस्वस्थ होते, तिला चालता फिरता येत होतं, परंतु ती वय झाल्यामुळे बघा थकलेली होती. परंतु ती दुःखी होती आणि दुःखी होत असताना
संतापली सुद्धा. कारण तुम्ही सर्वांना बोलवलं आणि मलाच का नाही. क्रोधित होऊन ती राजाच्या राजवाड्यात गेली. सरळ राजापुढे जाऊन उभी राहिली आणि राजाला जाब विचारला, राजा, तुला कन्यारत्न झाले ना, साऱ्या प्रजेबरोबर मलाही आनंद झाला ना, आशीर्वाद द्यावा असं मलाही वाटत होतं, पण तू मला या आनंदात सहभागी करून का घेतलं नाहीस? मी गरीब आहे म्हणून का? राजा राणी मुळातच नम्र, सद्गुणी आणि कृपाळू व सगळ्यांना समजून घेणारे असल्याने ते दोघेही म्हातारीची बघा प्रत्यक्षात त्या माऊलीची क्षमा मागतात. कारण एकही व्यक्ती दुःखी होणार नाही एवढी राजा राणी काळजी घेत असायची. परंतु अपमान ज्याप्रमाणे बघा आपण विचार केला असता, ती गरीब होती म्हणून का? नाहीये. चूक झाल्याचे कबूल करतात, पण शेवटी ती वयस्कर आजी त्यांना समजावून घेण्याच्या अवस्थेत नव्हतीच. ती अपमानाने क्रोधित होते आणि आपली शापवाणी उच्चारते, हे राजा, राणी, आजपासून बरोबर 14 वर्षांनी तुझी मुलगी झोपली की ती झोपलेलीच राहील. तिला स्पर्श करण्याची अवस्था तिच्यासारखीच होईल. शापवाणी ऐकून राजा राणी स्तब्ध झाले. पुन्हा दोघे चिंता मग्न झाले. राजा राणी प्रधान सगळेच म्हातारीला बघा शापवाणी मागे घेण्यास विनवू लागले. राजा म्हणाला, मला एक व्यक्ती भेटली होती की तुला प्रत्यक्षात संतान होईल, पुत्रप्राप्ती होईल, आणि आज ही आजी आपल्याला सांगते की बघा 14 वर्षांनी. असं का? पण उच्चारलेली गेलेली वाणी मागे घेता येईना. तेव्हा दया करून बघा ती आजी म्हणाली, ठीक आहे, जोपर्यंत राजपुत्र तिला येऊन उठवत नाही तोपर्यंत ती निद्रावस्थेतच राहील. तोच तिला शापमुक्त करू शकेल. आणि आजी न जेवता राजकन्येला आशीर्वाद न देता निघून गेली. सगळ्या आनंदावर पाणी फिरलं. पुन्हा सगळी प्रजा चिंतामग्न झाली. राजाने शापमुक्त होण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण सर्व व्यर्थच ना. शेवटी तो काळा दिवस उजाडला. राजकन्या 14 वर्षाची झाली आणि त्या रात्री ती झोपली, ती उठलीच नाही. राजा राणी तिला उठवायला गेले. तिचा स्पर्श होताच दोघेही निद्रावस्थेत गेले. प्रजा आणि राजा राणीला उठवायला गेले. बघा राजा राणी सुद्धा उठवायला गेले ना, आणि त्यांचीही तीच अवस्था झाली. एक एक करता करता सगळी प्रजा निद्रावस्थेत गेली. दिवसामागून दिवस लोटले, पण राजकुमार काही येईना. ज्याप्रमाणे उलट त्या जंगलातून कोणी वाट सरू जाऊ लागला की त्या माणसाला उठवण्यासाठी स्पर्श करायची आणि मग तेही निद्रेही जात. एके दिवशी एक राजबिंडा तरुण बघा घोडेस्वार करून जंगलात शिकारीसाठी आला होता. तिथले दृश्य पाहून तो आश्चर्यचकित झाला. जंगलात माणसं उभी, आडवी, तिरपी कशीही झोपलेली होती. तो वाट काढत काढत राजवाड्यात पोहोचला. तिथे त्याला एक अतिशय सुंदर राजकन्या दिसली आणि तिचं लावण्य पाहून, सौंदर्य पाहून आश्चर्य वाटलं. हीच ती स्वर्गाची परी, पण ती निद्रावस्थेत होती. तो तिला उठवण्यासाठी स्पर्श करतो तर तीच शुद्धीवर येते. राजकन्या शुद्धीवर येताच सगळ्यांची निद्रा बघा प्रत्यक्षपणे भंग होते आणि राजा ओळखतो की हाच राजकुमार. राजाने या कृतीवरून धडा घेतला की प्रजेला समान वागणूक दिली पाहिजे. कुणीही गरीब नाही, कुणीही श्रीमंत नाही, गरीब दुबळा कुणीच पंक्तीत सुटायला नको. राजा राजकन्या व राजकुमाराचा बघा प्रत्यक्षपणे विवाह करतो तेव्हा संपूर्ण प्रजेला स्वतःच्या घरी
जाऊन जेवणाचं व लग्नाचं आमंत्रण देतो. यावेळीही एकही घर सुटलं नव्हतं आणि सगळेजण बघा प्रत्यक्षात पोटभर जेवण करतात. आणि जर आपण पाहायला गेलो की कुणाला कधी कमी लेखायचं नाही. गरीब असो किंवा श्रीमंत असू दे, सर्वांना समान. ज्याप्रमाणे तुम्ही वागणूक द्याल ना, ज्याप्रमाणे तुम्ही सर्वांना समानतेने पाहाल ना, तेव्हा तुम्ही नक्कीच जग जिंकाल, एवढं मात्र निश्चित. जय जय रघुवीर समर्थ.